कसे आहात? मजेत. आणि बाकी अभ्यास करताय सर्वजण? सर्व विषयांचे तुम्हाला जे होमवर्क मिळतात, वर्कशीट ग्रुपवर मिळतात, ते सोडवतात की नाही वहीमध्ये? शाळेमध्ये सर्व जे विषयांचे तुमचे तास होतात सगळे, जागृती, पूजा, रागिणी, सगळ्या होतात विषय सर. असतात. तुम्हाला बरं या सगळ्या विषयांमध्ये कोणता बरं सगळे जे आता आहेत तुम्हाला सगळ्या विषयांपैकी कोणता असा विषय वाटतो की तो जास्त जरा थोडा अवघड वाटतोय, किंवा तुम्ही जेव्हा आता अजून तुमची चाचणी परीक्षा पण बहुतेक पुढच्या महिन्यात असू शकते, तर कसं वाटतंय की मग काय हो आहे? सर, 18 ऑगस्टला आहे. तर कसे त्यापैकी साधारणतः तुम्हाला कोणता विषय असा अवघड वाटतो? सर आधी वाटत होते, पण आता काही नाही वाटत, सगळं सिंपल वाटतं. हा. गेल्या वर्षी ठीक आहे, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत आता तुम्ही या वर्षी 10वीला आलात, साधारणतः तुमचे आता 3 महिने झाले असतील साधारणतः तुमचे वर्ग सुरू होऊन. पण तुम्हाला साधारणतः अंदाज आला असेल की साधारण आता परीक्षा व्हायच्या अगोदर साधारणतः तुम्ही बऱ्याच वर्कशीट वगैरे सॉल्व्ह करतायत किंवा काय आहे, तर साधारणतः कसं आहे की तुम्हाला कोणता जो विषय आहे तो जास्त डिफिकल्ट वाटतो, की मला याच्यात अजून जास्त मला जे आहे तर काय केलं पाहिजे, यामध्ये अजून प्रॅक्टिस, याकडे अजून जास्त लक्ष दिलं पाहिजे? सर हिंदी. हिंदी. बर. आदिती? हिस्ट्रीचे जे चॅप्टर्स आहेत ना, त्यातून म्हणजे जो सेकंड चॅप्टर आहे ना, भारत इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा, आणि जो फर्स्ट चॅप्टर आहे पाश्चात्य म्हणजे त्यांनी लिहिलेला इतिहास, तर त्यामध्ये काही ग्रंथांची नावं आणि कोणी ती ग्रंथ लिहिले ते, तर हे थोडंसं डिफिकल्ट वाटतं, कारण म्हणजे ते लक्षात ठेवायला थोडंसं अवघड आहे असं वाटतं. बाकी सगळे सब्जेक्ट आणि म्हणजे मॅथ वगैरे मोस्ट ऑफ द हार्ड जातं सर्वांना, बट मला इझी जातं. फक्त हिस्ट्रीमध्ये ना ते सनावळी पाठ करणं, सनावळी पण नाही आहे यावर्षी इतक्या, बट ते जे मोस्ट ऑफ द सेकंड चॅप्टरमध्ये जी नावं आहेत इतिहासकारांची, तर आणि ते त्यांनी जे पुस्तकं लिहिलेत ते नावं, म्हणजे सेकंड चॅप्टर थोडासा हार्ड वाटतो, बाकी इझी आहे सर्व. बर. अजून कोण सांगतंय? पूजा? काय सांगायचंय सर? की काय कसा वाटतो इतिहास विषय असेल, किंवा तुम्हाला मराठीमध्ये वगैरे, अजून मराठीचे क्लास आपले अजून सुरुवात नाही झाली, पण होईलच सुरुवात मराठीच्या याची पण, तर कसं सर वाटतं? मला वाटतं राज्यशास्त्राकडे मी जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे. बर. बाकी अजून दर्शना? सर मला असं वाटतं, मला इतिहासाकडे जास्त लक्ष द्यायला हवं, कारण ना मला थोडासा समजत नाही तो, कारण तिथे नावं येऊन जाताना वेगवेगळी इतिहासकारांची म्हणून. हरिओम, तू सांग बरं. हरिओम, आवाज येतोय माझा? हो सर, थोडा नेट अटकताय. अडकतंय. बर. कसं कोणता विषय तुला जरा हार्ड वाटतो किंवा अवघड वाटतो जास्त अभ्यास करताना, किंवा काय? इतिहास आणि सायन्स. बर. जागृती? जागृती, माझा आवाज येतोय? दर्शना? बाकीच्यांनी पण सांगत चला रे जरा, म्हणजे मला पण एक अंदाज येईल साधारणतः काय की आपण आता जे बरेच आता कोणीतरी सांगितलं किंवा आदितीने वगैरे सांगितले की पहिल्या दुसरे जे चॅप्टर आहे किंवा इतिहासाचं अवघड आहे असं नाही म्हणत, पण तुम्ही जर तो विषय चांगला समजून घेतला, त्यावर जर नोट्स तुम्ही जर व्यवस्थित जर काढल्या, फक्त आपण पाठांतर केलं, पुस्तक घेतलं किंवा प्रश्न उत्तर सोडवले, गाईड मधून छापून लिहिले आणि तेच वाचन करत बसले, तर तुमचं जे आहे तो विषय कुठलाही तो समजणार नाही आणि तुम्हाला प्रश्न उत्तर लिहिताना खूप जे आहे ते अवघड जाणार आहे. तर आपण काय की साधारणतः 3-4 वर्षापूर्वीच्या, म्हणजे गेल्या वर्षी, या वर्षी पण जे 10वीच्या जे परीक्षा मुलाने दिल्या किंवा आता काही देणार आहेत, तेव्हा त्यांची दुसरी परीक्षा सुरू होईल, हे सगळे जे आहेत त्या प्रश्नपत्रिका आणि एक एक चॅप्टर मध्ये साधारणतः कोणत्या धड्यावर जास्त प्रश्न कोणत्या टॉपिकवर आलेले आहेत, तर त्या पद्धतीने जो आहे तो आपण साधारणतः तुम्ही तो अभ्यास कसा करायचा आहे की आपण आता मी साधारणतः तुम्हाला पुढच्या तासाला आपला हा झाल्यानंतर एखादा लेसन झाल्यानंतर
प्रत्येक वर्षाची प्रश्नपत्रिका आणि त्या लेसनवर कोणते प्रश्न विचारले तर ते तुम्हाला मार्क करून ठेवायचे. साधारणतः कोणते रिपीट झालेले आहे, पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहेत, तर त्या घटकावर तुम्हाला जास्त फोकस करायचे. म्हणजे काय होईल, तुमचं जे आहे ते साधारणतः जे मेन जे घटक आहेत, मेन जे टॉपिक आहेत, तर त्यावर तुमचा फोकस राहील आणि तेच चांगल्या पद्धतीने जे आहे ते आपण करून घेणार आहोत. मग मराठीचे जेव्हा तास असतील आपण व्याकरणावर जास्त भर देणार आहोत, कारण तुम्ही धडे कविता हे वर्गामध्ये शिकणार आहात. पण त्यातले जे महत्वाचे जे स्कोर तुम्हाला देणार आहेत ते घटक जे आहे ते आपण घेणार आहोत. जसं आता आपण इतिहासाचे अजून काय राज्यशास्त्राचे 2 पाठ होते, पुढे इतिहासाकडे जाणार आहोत आपण. असे करू की जो घटक किंवा जो पाठ तुम्हाला जास्त अवघड वाटतोय किंवा एखादा पाठामध्ये तो टॉपिक इतिहासकारांचा असेल किंवा विविध असा पर्टिक्युलर एखादा घटक असेल तर तो सर जास्त जरा थोडा डिफिकल्ट वाटतो, तो आपण चांगल्या पद्धतीने त्याचे नोट्स असतील त्यावर आपण अजून वेगळ्या पद्धतीचे प्रश्न उत्तर काढून जे आहे ते त्याचंही प्रॅक्टिस जे आहे ते आपण घेणार आहोत. पण तुम्ही बोललं पाहिजे क्लासमध्ये, तुम्हाला कोणतं समजतंय किंवा कुठल्या घटकावर सर आपल्याला हे घेतलं पाहिजे. कारण फक्त आपण धडा घेऊन पुढे चालणार नाही, की तुम्हाला त्या धड्यातले महत्वाचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिता आले पाहिजे. तर या पद्धतीने आपण साधारणतः जाणार आहोत. समजले सर्वांना? हो सर, समजलंय. अश्विनी, भाविका, मयुरी, कल्याणी, अजून कोणाला काही? वेदिका तुला काही प्रश्न आहे की तुला कोणता पाठ किंवा धडा जो आहे तो साधारणतः अवघड वाटतोय? आणि तुम्ही सगळेजण प्रेझेंट राहत जा, कुणी शक्यतो ऍबसेंट राहत नका जाऊ, गॅप ठेवू नका, की जेणेकरून तुमची लिंक पण साधारणतः जी आहे ती व्यवस्थित लागेल. असं नाही की आपण एखाद्या गावी गेलो असेल, नातेवाईकांच्या घरी गेलो असेल किंवा काय, 2 तास साधारणतः तुम्ही काढून जे आहे तो तुमचा वेळ जो आहे तो हे करू शकता. जास्त हे नाही, तुम्ही जो अभ्यास करणार आहेत किंवा काय तर त्यातून वेळ काढून तुमचा चांगल्या पद्धतीने जो आहे तो अभ्यास करणार आहोत. आपण शाळेच्या अगोदर जास्तीत जास्त हे कम्प्लीट पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होऊन पुढे आपण जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका आपण सोडवायला घेणार आहोत. हा, कोण बोलत होतो? हॅलो सर, मला आवाज देईल का? हा वेदिका, काय बरं कोणते पाठ किंवा काय धडे तुला साधारणतः अवघड वाटतात किंवा काय? मी सगळ्यांना हेच विचारत होतो. तू होती ना क्लासमध्ये का लेट जॉईन झाली? यस सर, मी होते पण वही घ्यायला गेले तिकडे. बर, अजून आहे का कोणाला असं काही का अवघड जो घटक वाटत असला अवघड तोच मला सांगत चला, की जेणेकरून आपण परत किंवा त्या घटकावर जे आहे ते जास्तीत जास्त अजून जास्त लक्ष देता येईल. बहुतेक आलेच बरेच जण आता. तर सुरुवात करूया. मागच्या तासाला काय झालं पूजा? काय सर? मागच्या तासाला जे आहे ते आपण काय अभ्यासलेलं होतं? कशाचा अभ्यास आपण करत होतो किंवा तुम्ही होमवर्क जो आहे तो पूर्ण आपला धडा झालेला आहे का पूर्ण, त्याविषयीची माहिती आपण पाहत होतो. सांगा बरं, कुणाला आठवतंय काय? कशाचा आपण अभ्यास पाहत होतो आणि किंवा झालाय? सांगा पटकन. सर, आपण त्याबद्दल बघत होतो लोकशाही म्हणजे काय, त्यानंतर जो माहितीचा अधिकार आहे तो माहितीचा अधिकार दिल्याने कोणते कोणते म्हणजे समाजामध्ये काय काय बदल झाले, जसं की त्याने सरकार आणि जनता म्हणजे आपण जे आहे तर आपल्यामध्ये संबंध जवळचे झालेत, कन्व्हर्सेशन जास्त होतं. हे अशी संविधानाबाबतची आपण माहिती घेत होतो, त्यातील मूल्य वगैरे. राज्यशास्त्र शिकवत होतो आपण. लोकशाहीची वाटचाल हा पाठ साधारणतः आपला पहिला सुरू होता. जवळपास आपण झाले होते की संविधानाची उद्दिष्टे यावर पण आपण डिटेलमध्ये, त्यानंतर संविधानाचे जे टप्पे असतील आपण पाहतो, सत्तेचं विकेंद्रीकरण असेल, 73वी 74वी घटना दुरुस्ती, त्यानंतर हक्क जे दिलेले होते आपल्या संविधान राज्यघटनेने, तर कोणकोणते अधिकार दिलेले आहेत त्यामध्ये आपण माहितीचे अधिकार RTI 2005 त्याविषयीची महत्वाची भूमिका, त्यानंतर सामाजिक न्याय आणि विकासाची समान संधी, मग समान दर्जा असेल, जात धर्म लिंग जन्मस्थान असेल, तर सर्व समावेशक लोकशाही तर यांचा साधारणतः आपण अभ्यास करत होतो. आणि वंचितांसाठी संविधानाचे
म्हणजे जे वंचित शोषित घटक आहेत तर त्यांच्यासाठी संविधानाने किंवा राज्यघटनेने काय तरतुदी केलेल्या आहेत, कोणकोणत्या उपाययोजना योजना आखलेल्या आहेत, तर याविषयीची माहिती आपण मागच्या तासाला साधारणतः अभ्यासली होती की अनुसूचित जाती व जमाती, अल्पसंख्याक असतील त्यांच्यामध्ये भेदभाव न करणे, मूलभूत संरक्षण करणं, सर्व समाजातील वंचित दुर्लभ घटकांना समाज घटना, मग त्यांचा सामाजिक विकास असेल, आर्थिक विकास असेल, शैक्षणिक, या सगळ्या गोष्टींचा विकास करण्यासाठी राज्यघटनेने काही मूलभूत अधिकार, जे काही योजना जे आहेत त्यांच्यासाठी जे आहे ते करून ठेवलेले आहेत. समानतेचा, स्वातंत्र्याचा आणि सांस्कृतिक अधिकाराचा हक्क सुनिश्चित करून या सर्वांना मुख्य प्रवाहामध्ये सर्वांना समान एक प्रकारचं जे आहे ते बनण्यासाठी विविध अधिकार जे आहेत त्यांना प्राप्त केलेले. पुढे पाहिलं आपण महिला सक्षमीकरण. महिलांचं काय आहे तर साधारणतः त्यांच्यासाठी कोणकोणते कायदे, त्यांच्यासाठी कशा प्रकारचं संरक्षण देण्यात आलेलं आहे, हुंडा प्रतिबंधी कायदा असेल किंवा आपण पाहतो की साधारणतः पुढे त्यांचं प्रतिनिधित्व, मग महाराष्ट्रामध्ये साधारणतः 50% आहेत तर देशामध्ये 30% आहेत. याविषयीची माहिती सुद्धा आपण मागच्या तासात साधारणतः आपण अभ्यासलेली होती. संविधानाची मूलभूत चौकट काय आहे तर संविधान प्रवाही असते आणि ते एका जिवंत दस्तऐवजाप्रमाणे त्याचे स्वरूप जे आहे ते असते साधारणतः. मग हे संविधान किंवा कायदे, ज्या योजना तयार करण्याचं काम हे संसदेला बहाल करण्यात आले. मग त्या संविधानाची मूलभूत चौकटीला एक प्रकारचा धक्का लावता येणार नाही. हे संविधान आपण प्रजासत्ताक, लोकशाही स्वरूप असेल, संघराज्यात्मक स्वरूप असेल, धर्मनिरपेक्षता आणि देशाचं सार्वभौमत्व, याविषयीची माहिती साधारणतः इथपर्यंत आपण साधारणतः आले का लक्षात? या घटकापर्यंत संविधानाची मूलभूत चौकट इथपर्यंत साधारणतः आपण मागच्या तासाला जे आहे ते आपण अभ्यास केलेला होता. आता पुढे न्याय व्यवस्थेचे महत्वपूर्ण कार्य हे पण साधारणतः जवळपास झालेलं असेल. तर न्यायपालिकेचं काय कार्य आहे तर मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी, मग बालकांचे हक्क असेल, आदिवासींचं सक्षमीकरण असेल, महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान असेल, मानवी हक्कांची जपवणूक असेल, तर याचा परिणाम काय तर भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यासाठी जी आहे ते एक प्रकारची मदत झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग लोकशाहीचं फळ काय होतं तर उत्तरदायित्व जाणणारी सरकार असेल, प्रभावी कार्यक्षम सरकार असेल, पारदर्शक कारभार असेल, न्याय व सर्वसमावेशक विकास, शासकीय यंत्रणेत लोकांचा सहभाग आणि सुशासन, हे एकंदरीत. पण आपण हे राज्यघटनेने सगळ्या गोष्टी दिल्या, पण प्रत्यक्षात मात्र आत्ताच्या आपण 2026 मध्ये जे पाहतोय की कशा प्रकारे साधारणतः या सगळ्या गोष्टी ज्या आहेत देशामध्ये चाललेल्या आहेत. तुम्ही साधारणतः जर न्यूज वगैरे पाहत असेल किंवा कशा पद्धतीने जे आहेत तर जगातली बातम्या असतील किंवा आपण देशातल्या घडामोडी असतील, याचा आणि आपल्या राज्यघटनेने दिलेले जे अधिकार आहेत त्याचा कुठेतरी जे आहे तर सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे चाललेल्या आहेत का, सरकार मग प्रभावी कार्यक्षम अशा प्रकारचं सरकार आहे का, नागरिक एक प्रकारचे सुखी समृद्ध आहे का, विविध प्रकारचे सर्व समाजातील घटकांना सरकारने जे आहेत म्हणजे विविध प्रकारचा जो विकास आहे एका प्रवाहात आणण्यासाठी जे प्रयत्न आहे किंवा काय कशा पद्धतीने चालले. मग शैक्षणिक दृष्ट्या आपण पाहतो की देशामध्ये साधारणतः कशा पद्धतीची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला साधारणतः पाहायला मिळते. प्रवास अजूनही चालू आहे आणि शासनाच्या कायद्यांमुळे सर्व समस्या संपुष्टात आल्या असे नाही. आजही अनेक आव्हाने, परंतु लोकशाहीसाठी आवश्यक असे किमान जनमानस आकारण्यास आलेले आहे. मग संविधानाची ताकद त्याच्या प्रभावीपणात आणि जिवंतपणात साधारणतः आपल्याला पाहायला मिळते. शेवट साधारणतः महत्वाचे घटक आपण पाठीमागच्या तासाला जे आहे ते तिथपर्यंत साधारणतः आलतो. हे 2-3 टॉपिक आपले राहिले होते आणि मग आपण इथे जे आहे तर हा धडा जो आहे तो आपला पूर्ण होत होता. अशा पद्धतीचे साधारणतः मला वाटते झालेलं होतं. फक्त शेवट साधारणतः कशा पद्धती तुम्हाला एक मला वाटते वर्कशीट पण क्लासमध्ये ग्रुपला तुम्हाला पाठवली होती, सर्वांनी सोडवली असेल का? काही प्रश्न आहे त्यावर? न्यायालयीन प्रक्रिया शेवटचा पॉईंट न्यायालयीन प्रक्रियाचा आहे आणि कशा पद्धतीने जे आहेत एक प्रकारे भारताच्या लोकशाही पुढे कोणती आव्हानं आहेत, कोणकोणत्या जे धोरणं आहेत किंवा लोकशाहीचे आवश्यक असणारे किमान आहे, शेवटचा मुद्दा हाच आहे. यावर काही प्रश्न आहे कुणाला? शक्यतो वर्कशीट पण दाखवूया. नो तुम्ही सर. सोडवली का सर्वांनी वर्कशीट?
नाही मिळाली तुम्हाला? बरं, या झालेल्या घटकापैकी कुणाला काही प्रश्न आहेत का? तर आपण मग ती वर्कशीट जी आहे ती साधारणतः घेऊया, बघूया मग सर्वजण. इथे आपण ओरली साधारणतः थोडंसं रिवाइज करूया आणि मग पुढचा आपण पार्ट जो आहे तो त्याकडे वळणार आहोत. आहे का काही कुणाला प्रश्न? संविधानाची वाटचाल बहुतेक झालेला नो पण सर. असेल. पूजा, वेदिका, रागिनी, अदिती, येस सर. काही प्रश्न आहेत? पुढे हो, आता सर. वन बाय वन नो सर. चार्ट बॉक्स मध्ये तुम्हाला हे करून देतोय. तुम्हाला पर्याय पण 4 दिलेले आहेत. तुम्हाला पर्याय क्रमांक फक्त साधारणतः टाकायचा. आपण 5-6 प्रश्न घेऊया आणि पुढच्या पाठाकडे सर आपण वळणार प्रश्न आहोत. जरा अंधुक दिसत आहेत. बर, मी थोडं जरा अजून स्क्रीन थोडीशी झूम करतो की जेणेकरून तुम्हाला डिटेल मध्ये दिसतील. अंधुक दिसतात कसे रे? फॉन्ट साईज ही जरा थोडी टाकतो. तर स्क्रीन ना लय छोटी आहे, थोडी मोठी करा. बर, हा आता बघा बरं, जरा दिसते का? हो सर दिसते. हो सर दिसते. 150 वर घेऊ. आता दिसत असेल स्थळ. भारतीय संविधानाने मतदाराचे वय 21 वरून डॅश डॅश वर्षे इतके केलेले आहेत. तुम्हाला कोणी येस संगीता मॅम? हॅलो, रेज हँड केलेला आहे. प्रेरणा मॅम? सर ऑप्शन नंबर बी. नाही नाही, कुणी सांगू नका. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये फक्त टाका, मी बघणार आहे. सगळ्यांचे आले का मग आपण पुढचा प्रश्न घेऊया आणि मी तुम्हाला त्याची उत्तर पुढे सांगणार आहे, जेणेकरून काय सर्वांना जे आहे ते मिळेल. मयुरी, रागिनी, तुम्ही डायरेक्ट ऑप्शन नंबर अ ब ए बी सी डी पैकी असे टाकायचे. डायरेक्ट उत्तर तुम्हाला टाईप करायची गरज नाही. एवढं पण नका टाकू की भारतीय संविधानाने मतदाराचे वय 21 वरून डॅश डॅश वर्ष इतके, म्हणजे 21 वरून साधारणतः किती? 15, 18, 25, 21. तर काय त्याचं उत्तर? तर 18 वर्ष. आता आपण साधारणतः पाहतो की 18 वर्ष जी आहेत ती साधारणतः आपल्याला केलेले आहेत. लोकशाहीचा गाभा म्हणजे डॅश डॅश होय. लोकशाहीचा गाभा म्हणजे प्रौढ मताधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागा, न्यायालयीन प्रक्रिया. लोकशाहीचा गाभा म्हणजे डॅश डॅश होईल. बघूया आता किती जणांना. हरिओम, व्यवस्थित वाचा जरा सगळे प्रश्न. पर्याय वाचा जरा. वेदिका, वीरेंद्र सिंग, एकदाच टाका. जास्त परत रिपीट करायची गरज नाही. हा, एका मेसेजला एकच ऑप्शन टाकत जा शक्यतो. सगळे नाही टाकायचे दर्शनात. माहित असले तर मी 1 बाय 1 त्याचं उत्तर पण सांगणार आहे. सगळ्यांचं आल्यानंतर एकच टाकायचं. तोपर्यंत बाकीच्यांनी पुढचे प्रश्न वाचून ठेवायचे. 18 वय झाले होतं. तर प्रौढ मताधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागा आणि न्यायालयीन निर्णय. तर लोकशाहीचा गाभा काय आहे साधारणतः? बघूया, टाका पटपट. बघूया किती जणांना जे उत्तर आहेत ते व्यवस्थित येते. लोकशाहीचा गाभा. तर काय? सत्तेचं विकेंद्रीकरण. पुढे 3, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना डॅश डॅशचा अधिकार देण्यात आला. शिक्षणाचा, अन्नाचा, माहितीचा, रोजगाराचा. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रशासनाचे साधारणतः 2 वैशिष्ट्ये
प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना कोणता अधिकार जो आहे? शिक्षण, अन्न, माहिती, रोजगार. बघूया आता, हा महत्वाचा टॉपिक आहे. बघूया किती जणांना जो आहे तो त्याचं उत्तर येत. पूजा व्यवस्थित वाच, सगळे पर्याय आणि प्रश्न जरा परत विचार करा, टाकलेलं आहे त्यांनी. हा, एकदा एक एकदा ते. हा, सगळ्यांनी टाकायचे. तर काय आहे? माहितीचा अधिकार आहे का? पारदर्शक, सूचनामध्ये पारदर्शक महत्वाचं आहे आणि त्यासाठी 2005 मध्ये माहितीचा अधिकार जे आहे तो साधारणतः नागरिकांना जो आहे तो अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा, संविधानानुसार राज्यकारभार करण्यास डॅश डॅश पासून सुरुवात झाली. संविधानानुसार जे राज्यकारभार जो आहे तो चालवण्यासाठी केव्हापासून जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. बघूया किती जणांना उत्तर येते. संविधानानुसार प्रश्न क्रमांक 4, केव्हापासून सुरुवात? 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 1 मे 1960, 26 नोव्हेंबर 1949. सगळेजण टाकत चला, नाही तर फक्त वाचू नका, बाकीचे पण. अश्विनी, भाविका, जागृती, रागिनी, राजू, शंकर, विनोद, विठ्ठल, सगळ्यांचे आले पाहिजे, नाही तर बाकीचे सर फक्त कोणता टाकतात. प्रश्न चालू आहे? मी कट झाले होते. प्रश्न क्रमांक 4. कारण काय आहे की फक्त हे नको की तुम्ही वाचन पण केलं पाहिजे, त्या प्रश्नाचं उत्तर पण सांगता आलं पाहिजे. ओके, प्रश्न क्रमांक 4, संविधानानुसार राज्यकारभार करण्यास डॅश पासून 26 जानेवारी 1950. कारण 26 नोव्हेंबर 1960 मध्ये हे तयार झालं, याचा स्वीकार केलेला होता. आणि 26 जानेवारी पासून जे आहे ते साधारणतः 1949 साली, म्हणजे त्याला प्रजासत्ताक दिन आपण साधारणतः 26 जानेवारीला साजरा केला होता, बरोबर. आणि तेव्हापासून साधारणतः राज्यकारभार जो आहे तो सुरुवात झाली. पुढे 5, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डॅश डॅश टक्के राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. सोपं आहे अगदी प्रश्न. महाराष्ट्रातील रिझर्वेशन, महिलांसाठी किती रिझर्वेशन ठेवण्यात आलेलं आहे? पंचवीस, 30, 40, 50. 50% रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये 30% आहे. तर इथे 15 महाराष्ट्र विचारले तर 50% आहे. 6, लास्ट क्वेश्चन, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवरील अन्यायाला प्रतिबंध करण्यासाठी डॅश डॅश कायदा करण्यात आला आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवरील अन्यायाला प्रतिबंध, शिक्षण हक्क, माहितीचा अधिकार, अॅट्रॉसिटी आणि हुंडा प्रतिबंधक कायदा. बघूया आता किती जणांना या प्रश्नाचं उत्तर येते. स्टार्ट करा. तोपर्यंत आपण पुढचा जो पाठ आहे
ओके. तर काय हुंडा प्रतिबंधक, ऍट्रॉसिटी, माहितीचा अधिकार, शिक्षण हक्क, कोणता आहे ऍट्रॉसिटी? ऍट्रॉसिटी हा जो SC ST आपण मानतो साधारणतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवरील अन्यायाला प्रतिबंधक करण्यासाठी साधारणतः हा कायदा जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे, ऍट्रॉसिटी. अगदी बरोबर सर्वांनी, शंकर, वेदिका, विठ्ठल, बाकीच्या सर्वांनी जे आन्सर दिले करेक्ट आहे. तर व्यवस्थित शक्यतो प्रश्न वाचत चला, तर तुम्हाला जे आहेत त्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहिता येतील. अरे अजून पण आहे 10 घ्यायचे का आपण लेसन स्टार्ट करायचं सुरुवात? घेऊन क्वेश्चन्स घेऊ. बर एवढे सर सोडवून घेऊ. 10 घेऊन टाक. हो हे 10 घेऊन टाकू आणि बाकीचे राहिलेले जे आहेत किती वर्कशीट आपली ही पूर्ण मोठी, बाकीचे प्रश्न साधारणतः तुम्ही सोडवू शकता त्यामध्ये, नाही का? बरं आपण फक्त जे ऑब्जेक्टिव्ह आहेत तर ते घेऊया. जास्त फास्ट पण नको जायला की तुम्हाला पण त्या क्वार्टरचं हे आलं पाहिजे. हा, संविधानाने स्वरूप एखाद्या डायजेस्ट दस्तऐवजाप्रमाणे असते. संविधानाचे स्वरूप जिवंत, ताठर, जुन्या, बंदिस्त. तर बघूया याच्यात किती जणांना व्यवस्थित उत्तर सांगता येते. ताठर म्हणजे जरा ते जुनं नाही, बंदिस्त सर्वांचं एक उत्तर यायला लागले म्हणजे बरोबर आहे. काय तर जिवंत आहे, बरोबर. पुढे 73 आणि 74व्या संविधान दुरुस्तीमुळे डॅश संस्थांना संविधानाची मान्यता मिळाली. लष्करी, शैक्षणिक, स्थानिक शासन आणि बँकिंग. 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीमुळे डॅश संस्थांना संविधानाची मान्यता मिळालेली आहे. अगदी बरोबर. स्थानिक शासन, स्थानिक स्वराज्य संस्था. पुढे सत्तेचे विकेंद्रीकरण केल्यामुळे सत्तेच्या डॅशला आळा बसतो. वापराला, गैरवापराला, विस्ताराला, अधिकाराला. प्रश्न क्रमांक 9. बी, बऱ्याच जणांचे बी उत्तर आले. काय आहे? गैरवापराला. बरोबर आहे. विस्तार, अधिकार नाही. भारतीय, शेवटचा प्रश्न, भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात डॅश डॅश लोकशाही मानली जाते. लहान, जुनी, मोठी, हुकुमशाही. काय आहे? भारतीय लोकशाही जगातील सर्वात लहान, जुनी, मोठी, हुकुमशाही. डी क. बरोबर. हुकुमशाही. ड, भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात, कुठेतरी चुकतंय का? बरोबर आहे उत्तर. मला तरी वाटत मोठी सर, मोठी. मोठी. बऱ्याच जणांनी उत्तर मोठी असं का दिले मला? थांबा आपण बघूया जरा. असं यायला नाही पाहिजे. कसं काय यार? लोकशाही, हुकुमशाही कशी? हा, हुकुमशाही आपली का हिटलरची थोडीची? मोठी. सर मी सिंगचं सांगितलं होतं. हा, राजू, बरेच जणांनी हे दिले. सी 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 चाललेलं होतं. नाही, डी डी.
तर हुकुमशाही नाहीये तर आपली आपली जी लोकशाही आहे ती मोठी आहे जगातील म्हटलं जातं की बाकीच्या ज्या आहेत किंवा काय आपण पाहतो की अमेरिका असेल बाकीच्या राष्ट्रांमध्ये तर हुकुमशाही आहे. बरोबर, आपल्या भारतामध्ये हुकुमशाही नाही. अगदी बरोबर. तर बघूया आता पुढचे कोणते प्रश्न आहेत. आपण मोठे प्रश्न नाही घेणार, ते छोटेसे घेणार आहोत. इथे आणि तुम्हाला याची रिकाम्या जागी योग्य भरा हे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. हाच घेऊया, हा एक घेऊया, जोड्या जुळवा आणि मग तुम्हाला थोडक्यात उत्तरे द्या. एकच मिनिट, इथे गैरवापरणं मोठी बरोबर आहे. जोड्या जुळवा घेऊया आणि मग आपण पुढच्या याला सुरुवात करू. बाकीचे दोन्ही प्रश्न तुम्ही तुमच्या वहीत सोडवा. मी याची वर्कशीट जी आहे ती ग्रुपवर पाठवायला सांगतो. पुढे खालील योग्य जोड्या जुळवा अ गट आणि ब गट आहे. माहितीचा अधिकार तुम्ही ABCDE पर्यंत आहे ना ते पर्याय टाकायचे आहे. एक, माहितीचा अधिकार. करा सुरुवात. काय आहे माहितीचा अधिकार? कोणतं यायला पाहिजे ब गटामध्ये? पारदर्शकता आणि उत्तरदायित्व. सांगायचं नाही, इथे चॅट बॉक्स मध्ये टाका, बघूया. हा, दर्शना, रागिनी, शंकर, रागिनी, वेदिका, सर्वांनी, बाकीच्यांनी पण वाचत चला. माहितीचा अधिकार RTI 2005. स्थानिक शासन संस्थांमध्ये अधिकार नाही. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे आहे कारण महिलांना अनुसूचित शिक्षणाचे रोजगार संधी नाही. तर ब आहे बरोबर. 73वी संविधान दुरुस्ती. पुढचा 2 नंबरचा 73वी संविधान दुरुस्ती काय आहे? संविधान दुरुस्तीचं काय उत्तर येते बघूया जरा. संविधानामध्ये काय दुरुस्ती करण्यात आली? 73वी जी संविधान दुरुस्ती आहे. मग काय? स्थानिक शासन संस्था, महिलांना अधिकार, अनुसूचित जाती जमातीचे रक्षण आणि शिक्षणाच्या रोजगाराच्या संधी. बघूया याचं उत्तर काय लिहित आहे सर्वजण. काय येते आता जी घटना आहेत तर हिने काय हे केलेलं आहे? इथे कन्फ्यूज करणारे बरेच जण आहे. बघूया आता. शंकरने ई दिले, त्यानंतर राजूने बी दिलंय. बी झालं ना आता, फर्स्ट झालं RTIचं पारदर्शकता आणि उत्तरदायित्व. हा, दर्शनाने डी सांगितलंय. पूजा, अजून बाकीचे सांगायचं पटपट. वेदिका, जागृती, विनोद, विठ्ठल, कोमल, मयुरी, सर्वांनी उत्तर द्यायची. बाकीचे बोलताना नाही दिसत, मी नंतर सगळ्यांना बोलतं करणार आहे. काय येईल? हा, प्रतीक्षा. हा, तुमचं नाव टाकत करा जरा, लक्षात नाही किंवा रिनेम करून घ्या ना, काय हरकत नाही. इथे जे आहे ते एकदा मॅमला विचारून सरांतर रिनेम करून घ्या म्हणजे विषयच राहणार नाही. कारण दुसरे बाकीचे तुम्ही गुगल मीट बाकीचे घरचे नाही वापरत कोणी, तर तुमचं नाव टाकून घेऊ शकता. हा, तर इथे जे आहे ते महिलांना अधिकार व सन्मान आहे. ड नाही. कळालं? 73वी संविधान दुरुस्ती जी आहे ती काय आहे? महिलांना अधिकार व सन्मान देणारे आहेत. ऋतुजा, ओके. ॲट्रॉसिटी कायदा 3. ॲट्रॉसिटी कायदा याचं काय उत्तर आहे? आता हे 2 गेले. कोणते? पारदर्शकता म्हणजे ब गेले, त्यानंतर महिलांचा अधिकार ब आणि बी आणि सी गेलेला आहे. आता राहिले काय? अ, ड, ई. तर बघूया याच्यातले कोणते हे करताय. ॲट्रॉसिटी वरूनच तुम्हाला साधारणतः पटकन लक्षात येईल. SC STचं रिझर्वेशन किंवा रक्षण डी, बरोबर. अनुसूचित जाती जमातींचे रक्षण करणे. राखीव जागांचे धोरण, त्याला रिझर्वेशन म्हटलं जातं. राखीव जागांचे धोरण काय बरं? राखीव जागांचे धोरण सॉरी,
ई शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी, अगदी बरोबर आहे. राखीव जागांचे धोरण ते आहे. आता घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, इथे काहीतरी संविधानाची जी दुरुस्ती केलेली आहे त्यामध्ये स्थानिक शासन संस्थांना अधिकार देण्यात आलेले आहे ए, आणि इकडे हे झालेले आहे. तर काही ए दिलेलं आहे ना. घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, करेक्ट. माहिती अधिकार, पारदर्शकता, संविधान दुरुस्ती. संविधानाची दुरुस्ती केल्यानंतर काय आहे, महिलांना अधिकार व सन्मान दिला. ॲट्रॉसिटी कायदा, अनुसूचित जाती जमाती, राखीव जागांचे धोरण, शिक्षणाच्या रोजगाराच्या संधी आणि हिंसाचार ए, अगदी बरोबर, करेक्ट. ओके, पाठ समजलाय तुम्हाला. आता राहिलेले याच्यातले जे प्रश्न उत्तर आहे, रिकाम्या जागा भरा आहे, हे तुम्हाला काय करायचे, घरी वहीमध्ये जे आहे ते साधारणतः तुम्ही सोडवा. त्याची उत्तरं जे आहेत ते तुम्हाला तिथे लिहायची आहेत एकदा पाठ वाचल्यानंतर. काही प्रश्न आहे आता कुणाला? काही पुढचा घ्यायचा, आपण लेसन सुरुवात करायचंय. यस सर. हो सर. हो सर. थोडीशी आपण सुरुवात करणार आहोत. काय बरं, कोणता आहे राज्यशास्त्राचा पुढचा पाठ? निवडणूक प्रक्रिया. निवडणूक प्रक्रिया. त्याला तुम्ही निवडणूक प्रक्रिया. इलेक्शन प्रोसेस म्हटलं जातं, बरोबर. भारतीय लोकशाहीचा आराखडा, निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे आणि भविष्यातील त्यामध्ये काय काय सुधारणा आहेत. तर सगळ्यात महत्वाची म्हणजे भारताच्या संविधानाने म्हणजे राज्यघटनेने साधारणतः वय वर्ष 18 वर्ष पूर्ण ज्यांचं झालेलं आहे तर त्यांना एक महत्वाचा अधिकार देण्यात आलेला आहे, तो म्हणजे मतदानाचा अधिकार. तुम्हाला तो व्यक्ती निवडून देण्यासाठी जे आहे ते तुमचं मत जे आहे ते देण्याचा अधिकार हा एक लोकशाहीने तुम्हाला जे आहे ते साधारणतः बहाल केलेला आहे. तर या एक प्रकारे पुढचा जे निवडणूक प्रक्रिया आहे, आता निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाते, निवडणूक प्रक्रिया कोणामार्फत राबवली जाते, तर या सगळ्या घडामोडींचा आढावा आपल्याला या पाठामध्ये साधारणतः घ्यायचा आहे. मग शासनाच्या धोरणामध्ये बदल घडवताना समाजाचे बदल कसे घडू शकतात. आपण जे प्रतिनिधी म्हणजे आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्यापासून ग्रामपंचायत पासून तर साधारणतः राष्ट्रपतीपर्यंत जे जे आहेत ते जे प्रतिनिधी आहेत त्यांची निवड करण्यासाठी आपल्याला जो अधिकार दिला आहे, मग एक प्रकारे जनमताची कदर करणारे असावेत आणि एक भावना की ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे ज्यांना निवडून देण्यात आहे ती निवडणूक प्रक्रिया खुली, न्याय्य आणि विश्वासार्ह असावी लागते. या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाने निवडणुका घेण्यासाठी एक स्वतंत्र आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचं नाव काय? निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी एका आयोगाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तो आयोग कोणता? बघूया किती कोणाला येते उत्तर याचं. निवडणूक आयोग. बरोबर, निवडणूक आयोग. आणि हा निवडणूक आयोग याचं कार्यालय जे आहे ते कुठे आहे? सर मी सांग हो, आदिती सांग. निवडणूक आयोगाचं कार्य आहे की जागोजागी ज्या निवडणुका होतात जसं की खासदार, आमदार, ग्रामपंचायत वगैरे, तर या निवडणुकांचं संतुलन ठेवणे आणि योग्य ते व्यक्ती हे अशी जी आपल्या देशाला सांभाळू शकतात अशा लोकांची निवड करणे. नाही, हे सगळं खरं आहे, पण निवडणूक प्रक्रिया जी राबवतो तर आयोग म्हटलं जातं. हे आयोग कुठे आहे किंवा या आयोगाची स्थापना जेव्हा झाली किंवा याचं मुख्य कार्यालय कुठे आहे हा प्रश्न विचारला होता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित, पण मेन आपण जनरल नॉलेजच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारलेला आहे. सर कुठे काय आहे याचं कार्यालय? हो, कुठे आहे निवडणूक आयोग किंवा याचं मुख्य ऑफिस कुठे आहे? पुणे. बघूया आता किती जण आहे, किती जण सांगतो. ऋतुजा सांग बरं. सर नवी दिल्ली. नवी दिल्ली या सर, ठिकाणी नवी म्हणजे दिल्ली या ठिकाणी जे आहे तर निवडणूक आयोगाचं कार्यालय आहे.
आणि प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्र निवडणूक आयोग म्हणजे त्या राज्याच्या निवडणुका घेण्याचं काम हा राज्य आयोग करत असतो. पण मेन जो आयोग आहे केंद्रामध्ये जो आहे तो निवडणूक आयोग. त्यानंतर मग प्रत्येक राज्यांचे आयोगाचे जे आहे ते साधारणतः आपल्याला पाहायला मिळतं. मग ते तर आयोग जे आहे ते महाराष्ट्र तिथे मुंबईला आहे ना? हो मुंबईलाच आहे. मग राज्य पातळीवर राज्यातल्या ज्या निवडणुका आहेत ते राज्य पातळीवर घेतल्या जातात. जेव्हा केंद्रातल्या निवडणुका असतात म्हणजे आपण खासदारकीच्या तर त्या जे आहेत ते निवडणूक आयोग जे आहे ते घेत असतात. मग निवडणुकांचा कार्यक्रम असेल तो घेणे असेल, मतदार यादी तयार करणे असेल. तुम्हाला ह्या प्रश्न विचारला जातो की निवडणूक आयोगाचं कोणतं कार्य आहे. बरं, निवडणूक आयोगाची नेमणूक किंवा निवडणूक आयोगाचा जो मेन अध्यक्ष असतो त्याची निवड जी आहे ती कशा प्रकारे जी आहे ती साधारणतः होत असते हे दिलेलं आहे. तर लोकशाहीतील निर्णय प्रक्रियेतील संपूर्ण जनतेला सामावून घेणे शक्य नाही, म्हणून संपूर्ण जनता जे आहेत तर कशा प्रकारे प्रतिनिधित्व 543 लोकप्रतिनिधी लोकसभा मतदारसंघ आहेत. परिसीमा डिलिमिशन कमिशन असेल कोणत्याही दबावखाली न येता मतदारसंघाची रचना करणे की जो आता करंट मुद्दा साधारणतः चालू आहे. आता 2026 पर्यंत किती साधारणतः खासदार आहे लोकसभेमध्ये तर 543 आहेत. आणि आता काय सुरू आहे ते यावर तुम्ही बरेच जणांनी न्यूजला असेल वर्तमानपत्रामध्ये असेल डिलिमिटेशनचं जे बिल आहे तर त्यासाठी जे आहे ते पाठीमागच्या साधारणतः उन्हाळी बजेट अधिवेशनामध्ये हे बिल आणलेलं होतं आणि ते जे आहे ते साधारणतः त्या बिलाचे बहुमत जे आहे ते साधारणतः विरोधी पक्षांनी ते जे आहे ते त्याला सपोर्ट केलेलं नव्हतं. तर काय बरं डिलिमिटेशन म्हणजे काय तर मतदारसंघाची पुनर्रचना करणं. साधारणतः 543 वरून 850 काहीतरी समथिंग जे प्रतिनिधित्व आहे ती ही संख्या वाढवण्याचं काम साधारणतः हे बिल जे आहे ते संसदेत लोकसभेमध्ये साधारणतः याची चर्चा जी आहे ते आता येणार जे पावसाळी अधिवेशन आहे तर त्यामध्ये साधारणतः पुन्हा एकदा हे बिल त्यामध्ये येणार आहे. आणि पाहत असता तुम्ही याविषयीचे बातम्या किंवा संपादकीय न्यूज असेल वर्तमानपत्रांमध्ये याची माहिती जी आहे ती साधारणतः तुम्ही हे आलेली असेल. तर सर्वानुमती म्हणजे 2/3 बहुमत असल्याशिवाय कुठलंही बिल मग लोकसभा असेल राज्यसभा असेल त्यामध्ये ते पारित करता येत नाही. म्हणून एक न दबाव करता म्हणजे कोणाच्याही दबावाखाली नाही मतदारांची पुनर्रचना एक प्रकारे केली जाते. आता या प्रक्रियेसाठी जे आहे ते निवडणूक आयोग आहे. आता निवडणुका घेण्यासाठी संविधानिक आधार भारतीय संविधानाच्या कलम 324 हे लय महत्वाचं आहे लक्षात ठेवा जरा. संविधान आता काय आहे मग आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 324 आर्टिकल 324 नुसार स्वायत्त संस्थेची निर्मिती म्हणजे निवडणूक आयोगाची निर्मिती ही राज्यघटनेमध्ये 324 ही जी आहे ते करणे. याची रचना काय काय आहे तर तुम्हाला हे डिटेल टिपाड्याला किंवा 3-4 माणसांना प्रश्न विचारला तर साधारणतः तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की काय काय आहे. तर मग काय रचना काय आहे तर मुख्य निवडणूक आयोग त्यानंतर 3 अन्य निवडणूक साधारणतः असतात म्हणजे एक आयुक्त असतो त्याच्यानंतर असिस्टंट हे 2 जण असतात आणि टोटल साधारणतः 3 आहेत. त्यानंतर काय येते याची नेमणूक कोण करतं राष्ट्रपती करतो. राष्ट्रपतींच्या सहीने किंवा राष्ट्रपती जे आहेत या निवडणूक आयोगाचे अध्यक्षाची नेमणूक आयुक्ताची नेमणूक केली जाते. आता मनुष्यबळ स्वतःचा स्वतंत्र कर्मचारी जो आहे तो वर्ग नाहीये तर शासकीय अधिकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही प्रक्रिया पार पाडली जाते. मग हे जे 3-4 अधिकारी जर सोडले ऑफिस मधले याच्या व्यतिरिक्त असे स्वतंत्र अधिकारी नाहीत. तर मग या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोण कोण अधिकारी हे झालं महसूल अधिकारी असतील आपण तलाठी म्हणतो. त्यानंतर तुमच्या शाळेवर किंवा जे शिक्षक आहेत हे सगळे जे आहे ते निवडणूक प्रक्रियेचं कामकाज जे आहे ते पाहताना आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा इलेक्शन ड्युटी असेल मतदार यादीची कामं असतील. आता सध्या पण बऱ्याच च्या घरी जे आहे ते साधारणतः जनगणनेचे काम चालू आहे SRA नोंदणी बऱ्याच जणांना साधारणतः माहित असेल. तुम्हाला अजून टाइम आहे 2 वर्षापूर्वी पण तुमचे घरचे ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे तर मतदार यादीची पुनर्रचना करण्यासाठी साधारणतः एक मोहीम जनगणना मोहीम असेल किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सध्याला सुरू आहे. आता आयोगाचे स्वतंत्र एक अभेद्य काय आहे मग का बरं स्वतंत्र असा अधिकार जो आहे तो साधारणतः या स्वायत्त संस्थेला देण्यात आलेला आहे. तर निवडणूक आयोग तर राजकीय दबाव
राजकीय दबाव साधारणतः आपण पाहतो की निवडणुका खुल्या, न्याय आणि विश्वासार्ह होण्यासाठी हे स्वातंत्र्य एक प्रकारचं खूप महत्वाचं आहे. मग त्यानंतर पदच्युत संरक्षण आयुक्तांना सहजासहजी अथवा कोणत्याही राजकीय कारणावरून पदभ्रष्ट केले जात नाही. आर्थिक स्वातंत्र्य आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद जी आहेत तर सरकार करत असतं आणि कायदेशीर अधिष्ठान संविधानाने दिलेले अमर्याद अधिकार जे आहेत ते साधारणतः या आयोगाला लाभलेले आहेत. मग साधारणतः काय की तटस्थतेची भूमिका निवडणुका स्वतंत्रपणे पार पाडण्याचं काम हा निवडणूक आयोग जो आहे तो करत असतो आणि म्हणून त्या आयुक्ताला किंवा काय तर त्याला एक संरक्षण देण्यात आले. त्याला सहजासहजी कोणत्याही राजकीय कारणावरून त्याला पदावरून काढता येऊ शकत नाही. त्यानंतर आपण म्हणतो की साधारणतः आर्थिक नियोजन म्हणजे जो पैसा लागतो आर्थिक पाठबळ तर यासाठी जी आहे ती तरतूद करून ठेवलेली आहे आर्थिक. त्याच्यासाठी सेपरेट असा निधी जो आहे तो इलेक्शन साठी जो आहे तो वापरला जातो आणि पुढे संविधानाने दिलेले मर्यादित नाही तर अमर्याद अशा स्वरूपाचे अधिकार जे आहेत ते निवडणूक आयोगाला दिले आहेत. मग निवडणुका खुल्या, न्याय आणि विश्वासार्ह होण्यासाठी हे स्वातंत्र्य साधारणतः निवडणूक आयोगाला जे आहे ते देण्यात आलेलं आहे. पण आपण आता सध्या पाहतो 10-12 वर्षापासून की कशा पद्धतीने जे आहे तर निवडणूक प्रक्रिया होत आहे. निवडणूक आयुक्त कशा प्रकारे, कारण आज आपल्या राज्यघटनेने जे दिलेले अधिकार आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत पण आज जे आहेत एक प्रकारे हुकुमशाहीकडे वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी जे सरकार असेल तर त्या सरकारच्या अंडर कंट्रोलमध्ये या ज्या स्वायत्त ज्या संस्था आहेत तर त्या काम करताना आपल्याला पाहायला मिळतात की मतदान व्यवस्थित होते का किंवा काय. ही सगळी निवडणूक प्रक्रिया आहे एक संशयाच्या भोवऱ्यामध्ये जे आहे ते साधारणतः आपण पाहतो की गेले 2-3 पंचवार्षिक मध्ये जे आहेत विविध पद्धतीने कशा प्रकारचे आक्षेप जे आहेत तर निवडणूक प्रक्रियेवर घेतले जातात. मग यावर जे आहे ते पारदर्शकता खरंच निवडणूक प्रक्रियेमध्ये आहे का असा प्रश्न जो आहे तो साधारणतः नागरिकांमध्ये जो आहे तो या सध्याच्या ज्या शतकामध्ये आहे 21व्या शतकात किंवा या आताच्या जे जी प्रक्रिया सर्व चालू आहे तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. निवडणूक प्रक्रिया हा पाठ व्यवस्थित वाचा चांगला. त्यावर असणारे प्रश्न उत्तर तुम्हाला जे मागच्या धड्याचे प्रश्न उत्तर मी ग्रुपवर पाठवणार आहे ते सोडवायचं आहे. तर आजच्यासाठी आपण इथेच थांबणार आहोत. काही प्रश्न आहेत आता जे झाले 2 महत्वाचे घटक किंवा निवडणूक आयोगाची रचना, निवडणूक आयोगाचे कामं कोणते आहे किंवा काय याविषयीची अजून आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे. समजलंय सर्वांना? काही प्रश्न आहेत कुणाचे काही अवक्षेप म्हणजे काय? अवक्षेप म्हणजे काय? अवक्षेप काय आलं होतं का स्क्रीन मध्ये? हस्तक्षेप असेल, अवक्षेप नाही का तोच शब्द आहे. एकच मिनिट मी परत एकदा कन्फर्म सांग मला, हस्तक्षेप आहे का अवक्षेप आहे? हस्तक्षेप. हा ते मला अवक्षेप काय आहे चालू कोणाला सांगता येईल हस्तक्षेप? बघूया अजून तुझ्या व्यतिरिक्त कोणाला माहित आहे का हा शब्द? हस्तक्षेप म्हणजे सर जे आपण हात काढलेले राहतात. काय हस्तक्षेप म्हणजे जे आपण हाताने काही डिझाईन काढली असली काही आकार दिला असला त्याला आपण हस्तक्षेप म्हणतात. सर मी सांगू का? सर मी सांगू? हो, हस्तक्षेप म्हणजे एखादे कार्य चालू आहे आणि त्या कार्यामध्ये आपण जेव्हा अडथळा निर्माण करतो तर असं म्हणतात की आपण हस्तक्षेप करतोय. उदाहरणार्थ एखादी काही सभा चालू आहे आणि त्या सभामध्ये जर जे बसलेले व्यक्ती म्हणजे श्रोते जे आहेत तर त्यांना एखादा मुद्दा पटला नाही तर ते लगेच तिथे उठून त्यांचं मत मांडतील, अडथळा निर्माण करतील त्या सभेत किंवा त्या भाषणामध्ये. तर असं म्हटलं जाईल की तिथे हस्तक्षेप होतोय, म्हणजे अडथळा निर्माण करणे म्हणजे हस्तक्षेप निर्माण करणे. बर अजून कोणाला सांगायचंय? बघूया तुमच्यापैकी किती जणांना त्यामध्ये माहिती आहे.